प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक प्रमाणात घेण्यात येणारे कृषी पीक कोणते? सर्वाधिक प्रमाणात घेण्यात येणारे कृषी पीक. पर्याय ए गहू, बी भात, सी ज्वारी आणि डी बाजरी. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी भात. प्रश्न आहे, भारतात एकूण कृषीयोग्य क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्रावर भात पीक घेतले जाते? पर्याय ए 22%, बी 25%, सी 20% आणि डी 30%. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए 22%. प्रश्न आहे, भात पिकासाठी किती सेंटीमीटर पर्जन्याची आवश्यकता असते? भात पिकासाठी किती सेंटीमीटर पर्जन्याची आवश्यकता असते? पर्याय ए 150 ते 300 सेंटीमीटर, बी 150 ते 200 सेंटीमीटर, सी 150 ते 500 सेंटीमीटर आणि डी 150 ते 450 सेंटीमीटर. भात पिकासाठी किती सेंटीमीटर पर्जन्याची आवश्यकता असते? आणि बरोबर पर्याय आहे बी 150 ते 200 सेंटीमीटर. भारतात सर्वाधिक भाताचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात सर्वाधिक भाताचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? पर्याय ए पश्चिम बंगाल, बी केरळ, सी तामिळनाडू आणि डी गुजरात. भारतात सर्वाधिक भाताचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए पश्चिम बंगाल. प्रश्न आहे, भारतात दर हेक्टरी भाताचे उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे? भारतात दर हेक्टरी भाताच्या उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे? पर्याय ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी पंजाब आणि डी बिहार. भारतात दर हेक्टरी भाताचे उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी पंजाब. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात कोणते उत्पादन घेतले जाते? पर्याय ए गहू, बी ज्वारी, सी बाजरी आणि डी भात. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी भात. प्रश्न आहे, भारतात गव्हाच्या दर हेक्टरी उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? आणि पर्याय आहेत पर्याय ए आंध्र प्रदेश, बी पंजाब, सी छत्तीसगड आणि डी उत्तर प्रदेश. भारतात गव्हाच्या दर हेक्टरी उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी पंजाब. प्रश्न आहे, गहू उत्पादन क्षेत्राचा विचार करता कोणते राज्य भारतात आघाडीवर आहे? गहू उत्पादन क्षेत्रात कोणते राज्य आघाडीवर आहे? पर्याय ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी राजस्थान आणि डी हरियाणा. गहू उत्पादन क्षेत्राचा विचार करता कोणते राज्य भारतात आघाडीवर आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी उत्तर प्रदेश. प्रश्न आहे, भारतात एकूण कृषी खालील क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र गहू या पिकाखाली आहे? पर्याय आहे पर्याय ए 10%, बी 15%, सी 13% आणि डी 12%. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी 13%. प्रश्न आहे, कॉफी पिकासाठी सरासरी किती सेंटीमीटर पर्जन्याची आवश्यकता असते? कॉफी पिकासाठी सरासरी किती सेंटीमीटर पर्जन्याची आवश्यकता असते? पर्याय ए 150 सेंटीमीटर, बी 200 सेंटीमीटर, सी 100 सेंटीमीटर आणि डी 250 सेंटीमीटर. कॉफी पिकासाठी सरासरी किती सेंटीमीटर पर्जन्याची आवश्यकता असते? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए 150 सेंटीमीटर.